फ्रेंड्स, आज उपवास आहे माझा आणि मग खारी शेंगदाणे केलेले आहेत. खूप छान झाल्यात. आवाज पण असा खरपूस येतोय आणि खूप सुंदर वाटतात. आणि आम्हाला पहिल्यापासून लहानपणापासून सवय आहे अशी खारी शेंगदाणे करून खायची उपवासाला. का तर माझी आई अजूनही बनवते खारी शेंगदाणे. आणि आम्ही हरभरे असतात ना, ते शेतातनं निघालेले असतात वाळलेले, ते सुद्धा आम्ही असे खारे करून खातो. शेंगदाणे छान लागतात बाहेरनं आणण्यापेक्षा. का घरीच शॉर्टकटमध्ये आपले बनवायचे. तर काय करायचं ते मी सांगते. शेंगदाणे भाजायचे आणि त्याच्यामध्ये एक फुलपत्रात थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यात मीठ टाकायचं. का बघू शकता तुम्ही, मीठ पण मी टाकलं होतं. आणि ते मिठाचं पाणी ते शेंगदाण्यात टाकून आपण शेंगदाणे चांगले हलवून घ्यायचे. आणि मग नंतर गॅस बंद करायचा. थोड्या वेळ शेंगदाणे त्या तव्यावरच ठेवायचे. मग असे खरपूस होतात. हो का, खरपूस भाजून घेऊन एकदम थोड्या वेळ ठेवले एकदम कडक होतात मग शेंगदाणे. तुम्ही बघू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही असे शेंगदाणे घरीच खारे करून बघा आणि नक्की कमेंटमध्ये मला सांगा की कसे वाटतात कसे नाही शेंगदाणे घरीच खारे केल्यावर. बाय फ्रेंड्स.